आज अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन. राज ठाकरे पत्रकार परिषदही घेणार. बायखळ्याच्या विज्ञान प्रदर्शनाला काल राज ठाकरेंची उपस्थिती. आपल्याकडे काही लोक रोज सकाळी टीव्हीवर बोलतात. त्यांना वाटतं जगातल्या सर्व गोष्टी फक्त त्यांनाच माहिती आहेत. राऊतांवर नाव न घेता राज ठाकरेंची टीका. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पालघर दौऱ्यावर. दानवेंसाठी सोडली मुंबई ते डहाणू 2 डब्यांची विशेष एसी ट्रेन. डहाणू तालुक्यातील नरेशवाडी इथे होणाऱ्या विकसित भारत या कार्यक्रमाला हजेरी लावणार. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तीसमोर लोटांगण घातले. त्यामुळे त्यांना मत म्हणजे सनातन हिंदू धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रमाणेच मुंबईत आरोग्य आपल्या दारी उपक्रम राबवणार. आरोग्य विभाग प्रत्येक घरात मोफत तपासणी करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 पर्यंत खाली आली. स्वच्छता अभियानात सातत्य ठेवून मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. राज्यातली सर्व धार्मिक स्थळं स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत 250 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची वायबी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यावर एकच वादा अजितदादा अशी घोषणाबाजी. महायुतीच्या मुंबई महानगरचा मेळावा पार पडल्यानंतर झाली घोषणाबाजी. उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घरवापसी. शिंदे गटातून पुन्हा उद्धव ठाकरे गटात केला कार्यकर्त्याने पक्षप्रवेश. रत्नागिरीतील आमदार राजन साळवींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात. जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी. आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न. बच्चू कडू यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू उपोषणस्थळावर. 20 जानेवारीच्या जरांगेंच्या मुंबई आंदोलनाबाबत केली चर्चा. जरांगेंच्या आंदोलनात बच्चू कडू होणार सहभागी. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची माहिती. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी जनमन कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांशी साधणार संवाद. इगतपुरी तालुक्यातील कावनई गावच्या नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ. पालिका रुग्णालयात घसादुखी, सर्दी, खोकला आणि सौम्य तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येत वाढ. नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि थंड पदार्थ टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला. मकर संक्रांतीनिमित्त मुंबई पोलिसांची विशेष मोहीम. भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 6682 वाहनांची तपासणी. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1869 दुचाकी स्वारांवर कारवाई. तर या प्रकरणी 85 गुन्हे दाखल. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्हे दाखल. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले गुन्हे. गच्चीवर डीजे लावून पतंग उडवली तरी कारवाई करण्याचा नागपूर पोलिसांचा इशारा. नंदुरबारमध्ये पतंग महोत्सवाची धूम. रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी. काटरेच्या आवाजात आणि डीजेच्या तालावर तरुणाई धुंद. नाशिकच्या येवल्यात 3 दिवस पतंग महोत्सव. पतंगोत्सव काळात 3 दिवसांची सुट्टी असल्यानं येवला शहरात अघोषित असा बंद बघायला मिळतो. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या विलेपार्लेच्या पश्चिम महामार्गावर पतंगाचा मांजा लागून एक व्यक्ती गंभीर जखमी. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं जखमी व्यक्ती उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल. शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातून सुरुवात. पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. 2 दिवस हे महानाट्य विनामूल्य पाहता येणार. नागपूरकर रामभक्त प्रफुल्ल माटेगावकरांनी घराच्या अंगणात उभारलं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती. 21 फूट लांब आणि 15 फूट रुंद आणि 15 फूट उंचीचं राम मंदिर. 22 जानेवारी मंदिरात घरची श्रीरामाची मूर्ती ठेवून त्याची रीतसर पूजा करणार. वर्ध्यातील 2 तरुण पायी अयोध्येला जाणार. खांद्यावर 2 बॅग आणि हातात रामाचा झेंडा घेऊन 900 किलोमीटरचं अंतर पायी पार करणार. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पणत्यांचं वाटप. बुलढाण्यातील मेहकर इथे 4000 कुटुंबियांना 2,21,000 पणत्यांचं वाटप. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं राम मंदिर परिसरातील नवीन फोटो केले शेअर. राम मंदिराचं बांधकाम जोरात सुरू असल्याचं फोटोतून स्पष्ट.
अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह 55 देशातील सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रण. जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांची माहिती. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचं राम मंदिरासंदर्भात विचित्र विधान. 22 जानेवारी रोजी रामजी अयोध्येत येणार नाही. रामजी माझ्या स्वप्नात आले होते. ते मला म्हणाले की हे सर्व काही ढोंग आहे. मी त्या दिवशी इथे येणार नाही, असं वक्तव्य. सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस. मात्र सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक देणं टाळण्याचीही कृती दलाची सूचना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत कॉपी पुरवल्याप्रकरणी टीसीएस कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. संपूर्ण नोकर भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह. पदभरतीच्या पाथरी महामार्गावर स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अपघात. अपघातात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर वाघमारेंचा जागीच मृत्यू, तर स्कॉर्पिओ जळून खाक. अपघाताचा बनाव रचत मुलानेच केली भाऊ आणि आई वडिलांची हत्या. पैसे देत नसल्याच्या रागातून मुलाचं कृत्य. हिंगोलीच्या डिग्रज वाणीमधली धक्कादायक घटना. शनी शिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला. गाडी पार्किंगमध्ये लावण्यास सांगितल्यानं सुरक्षा रक्षकावर शस्त्रानं हल्ला. आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत देवस्थान कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा. शिवडी न्हावाशेवा पूल सुरू झाल्यावर काही तासातच पुलावर लोकांची गर्दी. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल. अटल सेतू बनला पिकनिक स्पॉट. व्हायरल व्हिडिओमुळे नागरिक संतप्त. एका व्हिडिओत काही लोक समुद्राचे फोटो काढण्यासाठी पुलाच्या कठड्यानजीक असलेल्या रेलिंग्सवर चढताना दिसत आहेत. त्यामुळे हा पिकनिक स्पॉट आहे का, अशी नागरिकांकडून विचारणा. विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्तरी वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव. ज्येष्ठ संत साहित्य संशोधक डॉक्टर म. रा. जोशी यांना साहित्य वाचस्पती ही उपाधी, तर ज्येष्ठ लेखिका आशा पांडे यांना साहित्य सेवा गौरव पुरस्कार. मनोरंजन डी हाच संसदेतील स्मोक बॉम्ब हल्ल्याचा मास्टरमाइंड. पॉलिग्राफ नार्को चाचणीनंतर पोलिसांचा दावा. अधिवेशन सुरू असताना संसदेत घुसखोरी करून स्मोक बॉम्ब फोडल्याप्रकरणी 5 आरोपींची झाली पॉलिग्राफ नार्कोसह ब्रेन मॅपिंग चाचणी. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनकडून अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी. तब्बल 14.5 कोटींचा प्लॉट खरेदी. पंतप्रधान मोदी 16-17 जानेवारीला आंध्र प्रदेश आणि केरळ दौऱ्यावर. विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी दौऱ्याचं आयोजन. विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांना इंडिगोच्या पायलटला केली मारहाण. धुक्यामुळे विमानाला उशीर, मात्र प्रवाशांना माहिती न दिल्यानं प्रवासी संतप्त. पायलटला मारणाऱ्यावर दिल्ली पोलीस कारवाई करणार. हिट अँड रन अपघातात वाढीव भरपाईसाठी विचार करा. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिली 8 आठवड्यांची मुदत. पुढील सुनावणी 22 एप्रिलला. दिल्लीत दाट धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 18 गाड्या विलंबानं. विमानही दुसरीकडे वळवण्यात आली. आरा खानच्या रिसेप्शन पार्टीमध्ये मराठमोळ्या लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडीची चर्चा. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने केले सोशल मीडियावर फोटो पोस्ट. दोघांच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधलं. नोवाक जोकोविच गेली काही वर्ष विराट कोहलीशी करतोय चॅटिंग. जोकोविचने दिली माहिती. जोकोविचने केलं कोहलीच्या चमकदार कारकिर्दीचं कौतुक. T20च्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी केला पराभव. मालिकेत 2-0 ने भारताची विजयी आघाडी. जयस्वाल शिवम दुबेच्या आक्रमक अर्धशतकामुळे भारत विजयी. रोहित शर्माने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 150 सामने खेळणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू. भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभव. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सात्विक चिराग जोडीला चीनच्या अग्रमानांकित जोडीकडून 21-17 असा पराभव पत्करावा लागला. भारतीयांमध्ये श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ. 10 कोटी लोकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या पुढे जाणार. गोल्डमन सॅचच्या अहवालात माहिती समोर. सुप्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइजू यांचा भारताला मालदीवमधून सैन्य हटवण्याचा इशारा. भारताला 15 मार्चपर्यंत मुदत. मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते अब्दुल्ला नजीम इब्राहिम यांची माहिती.
17 जानेवारीला सॅमसंगचे 3 नवे स्मार्टफोन्स लॉन्च होणार. सॅमसंग S24 ची सिरीज लॉन्च करणार असून कॅलिफोर्नियामध्ये लॉन्चिंग इव्हेंट पार पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.